तर तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या सेनेला धक्का बसलाय। भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालेलं आहे। शिंदेसेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं आता पाहायला मिळतंय। रवींद्र चव्हाण प्रलोभन देऊन पदाधिकारी फोडतायत, शिंदेंच्या आमदारानं हा आरोप केलेला आहे। फोडाफोडीवरून भाजप शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेला आहे। कल्याण डोंबिवली या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी थेट भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत। रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे। तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही। प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा। आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल। शिरसाट आणि आरेला कार्य करण्याची आवश्यकता नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सौहार्दाचं वातावरण त्या ठिकाणी ठेवा। तशाच पद्धतीनं चांगलं वातावरण आपल्या महायुतीत ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे। त्याच्यामुळे चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलले की त्याच्यावर लगेच शिरसाटांनी उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही। शिंदे साहेब आणि देवेंद्रजी या ठिकाणी काही मतभेद विसंवाद असेल ते त्या ठिकाणी मिटवतील आणि पुन्हा सलोख्यानं आम्ही एकत्रित काम करू, हा आपल्या माध्यमातून मी विश्वास देतो। कर्जमाफीच्या विषयावर सभागृहात बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, हे बाबासाहेब पाटील म्हणाले। आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आम्ही बोलू शकत नाही असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर 30 जूनची डेडलाईन आहे, तोपर्यंत सरकार कर्जमाफी देणार असंही बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय। कर्जमाफीचा मुद्दा वारंवार चर्चेत आहे। याच्यामुळे सहकार खात्यावर किती परिणाम होईल किंवा किती लोकांनी थकिवलीत कर्ज? आता बघा, ह्या कर्जमाफीचा विषय सीएम साहेबांनी सांगितले सभागृहात, याच्यावर कुणी बोलायचं नाही। त्याच्यामुळे आम्ही बोलू शकत नाही। तुम्हाला डेडलाईन 30 जूनची दिली आहे, त्यापर्यंत सरकार देणार।